पंकज जाधव सर, मी मयूर निकाळे, महावेदी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. जय हिंद. बहुजन समाज पार्टी मुंबई अध्यक्ष पंकज जाधव साहेब आज आपल्या समोर आहेत आणि मुंबईचे बहुजन समाज पार्टी यावेळी निवडणूक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उतरत आहेत. तर त्या बाबतीत सर आपलं काय म्हणणं? सर्वप्रथम आपल्याला जय भीम. बहुजन समाज पार्टी मुंबईतर्फे यावेळेला मुंबईमध्ये असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही जवळपास या सर्वच्या सर्व जागांवरती निवडणूक लढवणार आहोत आणि तशा पद्धतीची पूर्वतयारी ही गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण जवळपास आम्ही पूर्ण केलेली होती. आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आमचा एक कार्यकर्ता हा डेडिकेटेड कार्यकर्ता आहे, हा केडर बेस कार्यकर्ता आहे आणि आमच्या ह्या निवडणुकीचा प्रचार हा आम्ही इतर पक्षांप्रमाणे करत नसतो. हा अतिशय अंतर्गत प्रचार असतो आणि मुंबईमध्ये यावेळेला मात्र आम्ही जवळपास 227 जागांवरती आम्ही लढणार आहोत आणि तशी आमची तयारी पूर्ण झालेली आहे. तर त्याचप्रमाणे अजून पुढची काय तयारी आहे किंवा काय कशाप्रमाणे आपण तयारी करत आहात निवडणुकीसाठी? निवडणुकीची तयारी अर्थात आमचं संघटन हे जवळपास बूथपर्यंत संघटन आमचं ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बहुजन समाज पार्टी केडर बेस पार्टी आहे आणि केडर बेस पार्टी असल्यामुळं आपलं संघटन हे जवळपास सेक्टर बूथपर्यंत असणारं संघटन आहे. सोबत आमचा जो मतदार आहे हा आमचा मतदार म्हणजे हा एक मिशनरी कार्यकर्ता आहे आणि हा मतदार न विकला जाणारा मतदार असा हा आम्ही तयार करत असतो केडरच्या माध्यमातून. त्याच्यामुळं तुम्ही पाहता की इतर पक्ष जसे आहेत की पैशांच्या जोरावर जे निवडणुका लढवतात आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकतात, परंतु बहुजन समाज पक्षाचा जो फॉलोअर आहे, बहुजन समाज पक्षाला मानणारा जो वर्ग आहे, मग तो SC ST OBC मायनॉरिटी सर्वसाधारण सर्व समाजातले लोक बहुजन समाज पक्षाशी जोडले गेलेले आहेत. बहुजन समाज पक्षाला मानणारा हा वर्ग आहे आणि हा वर्ग हा पैशांनी विकत घेतला जात नाही किंवा पैशांसाठी मतं देत नाही. म्हणजेच आमची जी मुवमेंट आहे न विकला जाणारा समाज तयार करणं ही आमची मुवमेंट आहे आणि त्या मुवमेंटच्या आधारेच आम्ही चालत असतो आणि ती मुवमेंट किती तयार झालेली आहे, किती असे लोक तयार झालेले आहेत ते आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला पडणाऱ्या मतांच्या माध्यमातून ते आमच्या लक्षात येत असतं की किती समाज तयार आहे. कारण ही मुवमेंट ही बाबासाहेबांनी दिलेली मुवमेंट आहे, ही बाबासाहेबांची मुवमेंट आहे, सामाजिक परिवर्तनाची मुवमेंट आहे आणि सामाजिक परिवर्तनाची मुवमेंट ही पुढे घेऊन जात असताना तो समाज तयार करणं खूप गरजेचं असतं आणि तो समाज तयार झाला आहे की नाही झाला कितपत करणार, म्हणून ह्या निवडणुकांच्या माध्यमातून आम्हाला लोकांचा किती सपोर्ट आहे, किती लोक आपल्या तयार झाले ते आपल्याला माहिती पडत असतं. मग त्यामधूनच ज्या ठिकाणी आपला समाज चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे तर मतांच्या माध्यमातून आपल्या जागा निवडून येत असतात. तर यावेळेला मुंबईमध्ये मात्र जर सांगायचं झालं तर लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे इनकमिंग पण झाले, बाहेर इतर जे आमचे जुने कार्यकर्ते होते त्या लोकांमधून चांगली एक लिडरशिप आम्ही तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपलं संघटन उभं केलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्कीच मी सांगेन की बहुजन समाज पार्टी आपलं खातं उघडणार आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार निश्चित जिंकून येणार आहेत. जवळपास मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 227 वॉर्ड आम्ही जर लढत असू तर जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागांवर तर अतिशय चुरस अशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे यापूर्वी जी निवडणूक तुम्ही पाहिलं नसाल, बहुजन समाज पार्टी त्या लेवलला जाऊन आज त्या धर्तीवर जाऊन ही निवडणूक लढवणार एवढी आपली जोरदार तयारी आहे. सर, बहुजन समाज पार्टीतर्फे आपलं काय मत आहे? आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छिता बंधू भगिनींना? मी आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना एकच आव्हान देऊ इच्छितो, एकच विनंती करू इच्छितो की लक्षात घ्या, ही आपली मुंबई आहे. या मुंबईने पूर्ण भारत देशातल्या सर्व जनतेला, सर्व लोकांना सामावून घेतलेलं आहे. इथं विविध जाती धर्माची लोक, विविध भाषाची असणारी लोक ही या ठिकाणी येतात, रोजीरोटीसाठी येतात, व्यवसायासाठी येतात, शिक्षणासाठी येतात, उद्योगधंद्यांसाठी येतात आणि इथेच राहतात. इथे वस्ती म्हणजे त्यांचे इथेच ते लोक राहिलेले आहेत. तर अशा सर्व लोकांना सामावून घेणारी ही मुंबई आहे आणि या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपले बहुजन समाज पक्षाला मानणारे किंवा बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून जाणारे लोक त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. याचं कारण असं आहे
की आपण न विकला जाणारा जो समाज आम्ही म्हणतोय तो आपण या ठिकाणी तयार करतोय. एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा बाजार घेतला जातो, पैशांचा बाजार होताना आपण पाहतोय. लोक अक्षरशः 500, 1000, 2000, 5000, 10,000 अशा पद्धतीने लोकांना पैसे देऊन ती मतं घेतली जातात आणि ह्या पैशाचा वापर अतिशय वाढला असून लोकांना फक्त मतांसाठी म्हणून लोक शिल्लक राहिलेले आहेत. परंतु त्याच्यामुळं खूप मोठं समाजाचं घात होणार आहे, समाजाचं नुकसान होणार आहे. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी जर महानगरपालिकेमध्ये एखादा आपला उमेदवार पाठवायचा असेल, आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे, तर अशा पैशांच्या व्यवहारामधून जर तुम्ही पाठवणार असेल तर ते व्यापारीकरण होणार आहे, बाजारीकरण होणार आहे. आणि असे व्यापारी लोक सध्या त्या ठिकाणी मतं विकत घेण्यासाठी आपल्याकडे फिरत आहेत. त्याच्यामुळे तुमच्या दरवाज्यात आलेला मत विकत घेण्यासाठी आलेला व्यक्ती हा व्यापारी आहे. तर त्या व्यापाऱ्यांच्या नादाला न लागता तुम्ही या ठिकाणी संविधानाच्या वर चालणारा किंवा संविधानाला मानणारा असा जो कुठला उमेदवार असेल, जसं आपला बहुजन समाज पक्षाचा जो उमेदवार आहे हा तुमच्याकडे मत मागतोय, ते संविधानाच्या मध्ये दिलेल्या तुमच्या त्या तरतुदी आहेत किंवा संविधानाच्या प्रमाणे चालणाऱ्या अशा सर्व ज्या तुमच्या गोष्टी आहेत त्यासाठी लढणारा असा हा काय उमेदवार असतो. परंतु जाती धर्मावरती आपल्या लोकांची टाळकी भडकवून स्वतःच्या पोळ्या भाजणारे जे पण ते लोक आहेत ते तुमच्या कोणत्याही फायद्यासाठी येणार नाहीत. तर आपल्या सर्वांना मी आवाहन करेन की पैशासाठी कुणाला उभं करू नका, मत आपलं विकू नका, घराच्या बाहेर पडा, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा. आणि असे जे कोण लोक असतील जे बोगस मतदान करत असतील किंवा मतदानाच्या माध्यमातून कुठे चुकीचं मतदान करून किंवा तिथे काहीतरी घपला करून किंवा काहीतरी बोगसगिरी करून आपलं ज्या लोकशाहीला जे घातक असे वातावरण तयार करणारे लोक असतील त्यांना पिटाळून लावा. आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्याला बहुजन समाज पक्षाच्या निशाणीसमोर हत्तीच्या समोर बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी मतं द्यायचे आहेत. आणि त्यासोबत मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी आपलं मतदान त्या ठिकाणी होणार आहे. आणि याच दिवशी परम आदरणीय बहीण कुमारी मायावतीजी यांचा सुद्धा जन्मदिवस आहे, त्यांचा वाढदिवस आहे. आणि या बहीणजींनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे SC ST OBCसाठी, या इथल्या दलितांसाठी, या सर्व या समाजाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. ते 4-4 वेळेला मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजोपयोगी आपल्या समाजासाठी भरपूर काही कामं केलेली आहेत. त्या ठिकाणी महापुरुषांना सन्मान दिलेला आहे, योग्य तो सन्मान केलेला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. तुम्ही जर जाऊन हे मला आता डिटेल सांगायची गरज नाही, परंतु इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने जे योगदान आहे ते बहिणजींचं आहे. आणि या बहिणजींचा वाढदिवस सुद्धा 15 तारखेला आहे. तर आपण सर्वांना मी कळकळीची विनंती करेन की या दिवशी आपण अशा या आपल्या बहुजनांच्या मसीहा असणाऱ्या आपल्या बहिणजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरघोस मतदान करून आपण या ठिकाणी मुंबईमधून महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी विजयी करून सर्व आपल्या उमेदवारांना विजयी करून आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसाचं एक गिफ्ट देऊ. सर्वप्रथम मी सांगेन तुम्हाला की असा कोणताही बहुजन समाज पक्ष निवडणुकीपूर्वी कोणताही जाहीरनामा असा देत नाही. हा आपण आमचा जाहीरनामा म्हणजेच संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे, इतिहास तुम्ही जर पाहिलं की जेव्हा पण आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे, मग ती त्या ठिकाणची राज्याची सत्ता असो किंवा देशाच्या सत्तेमध्ये जेव्हा पण आलो आहे, जेव्हा आम्ही देशाच्या सत्तेमध्ये होतो त्यावेळेला VP सिंगांचं सरकार होतं केंद्रामध्ये. आणि VP सिंगांचं सरकार असताना मंडल आयोग लागू करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा बहुजन समाज पक्षाचा आहे. आणि बहुजन समाज पक्षामुळं मान्यवर कांशीराम साहेबांमुळं त्या ठिकाणी आज जो भारतामधल्या तमाम OBCंना जे 27% रिझर्वेशन मिळतं आहे, ते 27% रिझर्वेशन हे बहुजन समाज पक्षाच्या रेट्यामुळं की बहुजन समाज पक्षामुळं त्या ठिकाणी मंडल आयोग त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांना भारतरत्न हे जे भारतरत्न ही उपाधी किंवा भारतरत्न हा किताब जो आहे हा भारतरत्न म्हणून बहुजन समाज पक्षाने त्या ठिकाणी रेटा लावला होता. कारण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 89, 90, 91 पर्यंत त्या ठिकाणी कुणीही
तशा पद्धतीने सरकार आली आणि गेली, परंतु त्यांनी काही केलं नव्हतं. पण बहुजन समाज पक्षाच्या रेट्यामुळं त्या ठिकाणी बहुजन समाज पक्ष केंद्रामध्ये त्यांच्यासोबत सत्तेमध्ये असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने बाबासाहेबांना भारतरत्न ची उपाधी आणि भारतरत्नाचा तो किताब जो आहे आपला, तो त्या ठिकाणी बाबासाहेबांना मिळवून दिलेला आहे. आणि तो बाबासाहेब हे विश्वरत्न आहेत, भारतरत्न आणि बाबासाहेब विश्वरत्न आहेत. त्याच्यामुळं ही आपली जबाबदारी होती, इतरांनी कोणी केलं नव्हतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार बनलं, त्यावेळेला सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये भूतो न भविष्यती अशी आम्ही कामं केलेली आहेत, जी कोणत्याही जाहीरनाम्यामध्ये लिहून दिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे जाहीरनामा देण्याची पद्धत आपल्याकडे नाही. मात्र मी हे सांगेन, यावेळेला मुंबईमधली जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने मुंबईमधलं आज वातावरण आहे आणि मुंबईमध्ये कशा पद्धतीने राजकारणी किंवा राजकीय पक्ष आणि इथले जे अधिकारी आहेत, वास्तविक राजकारणाचा कारणच हे आहे की या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहे, तो अधिकारी वर्ग जेव्हा सर्वसामान्य जनतेवरती अन्याय करतो किंवा त्यांची कामं होत नसतात, मोठमोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतो, अशा लोकांचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा किंवा त्यांच्या हक्काचे मूलभूत अधिकार जे आहेत, त्या मूलभूत अधिकारांच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या पाहिजेत, अन्न, वस्त्र, वीज, पाणी, ह्या ज्या बेसिक जशा गोष्टी आहेत, अगदी त्याही गोष्टी त्यांना त्या जर मिळत नसतील, तर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये किंवा हे जे अधिकारी आहेत त्यांच्या कोणीतरी उरावर बसलं पाहिजे, न्यायासाठी लढलं पाहिजे. परंतु ही वातावरण, ही परिस्थिती मुंबईत दिसत नाही. तर मुंबईमध्ये आजच्या घडीला तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, मोठमोठे अधिकारी जर पाहिलेत, सनदी अधिकारी असू द्यात किंवा मोठमोठे इंजिनियर, कोणतेही अधिकारी, महानगरपालिकेमध्ये काम करणारा एक एक अधिकारी हा कोट्यधीश झालेला आहे. या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथल्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर, ठेकेदार बरोबर संगनमत करून मुंबई महानगरपालिकेची तिजोरी साफ लुटून टाकलेली आहे. आणि ही तिजोरी लुटत असताना त्यांनी त्यांच्यासोबत ते तिथले स्थानिक जे कोण नगरसेवक तिकडे निवडून जातात, जे कोणी पक्ष सत्तेमध्ये येतात, ते लोक सुद्धा त्यांच्यासोबत मिळून, त्यांनी तिघांनी मिळून, तिघं मिळू आणि वाटून खाऊ, असा हा जनतेचा सर्व पैसा त्या महानगरपालिकेतून या तिघा लोकांनी, जसं मी म्हटलं, ठेकेदार, तिथले सर्व अधिकारी आणि हे जे राजकारणी आतापर्यंत जे त्या ठिकाणी सत्तेमध्ये होते, त्या सर्वांनी मिळून मुंबई लुटून टाकलेली आहे. मुंबईची दयनीय अवस्था केलेली आहे. आजही तुम्ही पहा, मुंबईमध्ये तुम्ही जर थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगितलं तर मुंबईमधली आपली आरोग्याची आपण उदाहरण घेऊया. आरोग्याचं उदाहरण घेतलं तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखाने किती आहेत, सरकारी दवाखान्यांमध्ये किती ठिकाणी उपचार तुम्हाला सर्व मिळत आहेत, किती औषधं मिळत आहेत, याची जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर अतिशय दयनीय अवस्था आहे. मुंबईची लोकसंख्या जवळपास 2 ते 2.5 कोटीच्या आसपास मुंबईची लोकसंख्या आहे. आणि या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये एवढे कमी आरोग्य केंद्र आहेत आणि अशा पद्धतीने दवाखाने की तिथं ज्या पद्धतीने जनावरांचा जसा इलाज केला जातो, त्या पद्धतीने जनावरांचा तरी एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इलाज होतो, अशाही पेक्षा भयंकर परिस्थिती मुंबईच्या दवाखान्यांची आहे. दुसरी गोष्ट शिक्षण. तर मुंबईमध्ये, आता मी स्वतः ह्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. आज महानगरपालिकेच्या शाळा कुठे शिल्लक आहेत, मराठी शाळा, त्या तुम्ही सांगू शकत नाहीत. सर्व शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या जशा शाळा बंद पडल्या राज्य सरकारने केलं, तसं मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या सर्व शाळा बंद करून त्या सर्व शाळा त्या खाजगी लोकांना दिलेल्या आहेत आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी आपापली कॉलेजे चालू केलेली आहेत. प्रायव्हेट शाळा, प्रायव्हेट कॉलेजे, त्या ठिकाणी व्यवसाय चालू केलेले आहेत. म्हणजे हा जो इथला मुंबईमध्ये राहणारा सर्वसामान्य जो वर्ग आहे, सर्वसामान्य जनता जी आहे, त्यांच्या मुलांना, कारण ही मुलं आज जर त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालं तर ते उद्या आपलं करिअर बनवणार आहेत. म्हणजे तुम्ही त्या मुंबईमधल्या सर्वसामान्य जनतेच्या, सर्वसामान्य मुलांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे बंद केलेले आहेत. आणि जी आमच्या अधिकाराच्या ज्या इमारती आहेत, ज्या शैक्षणिक वसाहती आहेत किंवा शैक्षणिक कॉम्प्लेक्स आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत, महानगरपालिकेने ज्या इमारती बांधलेल्या आहेत, ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा होत्या, त्या सर्व शाळा तुम्ही प्रायव्हेटला लोकांना देऊन आज या ठिकाणी खूप मोठं नुकसान केलं. म्हणजे शिक्षणाची पण अशी दयनीय अवस्था झालेली आहे. शिक्षण झालं, आरोग्य झालं, बाकी तुम्ही आजही पहा की मुंबईमधले रस्ते, मुंबईमधली पाणी, हे तर अतिशय भयंकर प्रश्न आहेत. म्हणजे या ठिकाणी जे प्रश्न, ज्या सोयी सुविधा लोकांना मिळवून देण्याच्या होत्या, त्या आजही तशाच आहेत. आजही मुंबईमध्ये भयंकर असणारी ट्रॅफिकची समस्या ती सॉल्व्ह झालेली नाही. मुंबईमध्ये भयंकर वाढणारी त्या ठिकाणी झोपडपट्टी, या झोपडपट्ट्या दिवसागणिक वाढत आहेत. अनधिकृत बांधकाम आहेत.
ती दिवसागणिक वाढत आहेत. तर या सगळ्यांवरती या इथल्या प्रशासनाचा, इथले जे कोणी राजकीय पक्षाचे जे कोणी नगरसेवक यापूर्वी होते, त्याच पद्धतीने ठेकेदार, ह्या सर्वांनी, आणि इथला माफिया, हा जो भूमाफिया म्हणा किंवा बेकायदेशीर काम करणारा जो माफिया, या सर्वांनी मिळून या ठिकाणी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांनी मिळून या पूर्ण मुंबईची वाट लावलेली आहे. आणि यांच्यावरती कंट्रोल करणारा कोणी नाही आहे, कारण हे सगळेजण मिळून या ठिकाणी ह्या इथले वाभाडे ओढतायत, महानगरपालिकेची तिजोरी लुटतायत आणि मुंबईला भकास करायचं त्यांनी म्हणजे सर्व कार्यक्रम चालू ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे जर थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला धारेवर धरणारी लोक पाहिजेत. प्रशासनाची चुकीची कामं जर होत असेल तर त्यांना ती चुकीची कामं का करता म्हणून ते जाब विचारणारे त्या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते हवेत, त्याचे नगरसेवक हवेत. आणि ही जी कुठं बेकायदेशीर कामं होत आहेत किंवा त्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलात सर्वांना चांगले चांगले सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे सगळं जर करायचं असेल शिक्षणासाठी वगैरे, तर खूप चांगली इमानदार माणसं तिकडे गेली पाहिजेत. ही लोक जी निवडून जातात, ही पैसा वाटून निवडून जातात, लोकांना भरमसाठ पैसा वाटतात आणि पैशांच्या आधारावर मतं विकत घेतात आणि मग निवडून जातात. मग ते निवडून गेल्यावरती काय करतात, ह्या ठेकेदारांच्या किंवा ह्या माध्यमातून सगळ्याजणांचा बाजार करत असतात. त्याच्यामुळं ही मुंबई महानगरपालिका, इथल्या ज्या समस्या आहेत, या समस्या सोडवणं हेच आमचा जाहीरनामा आहे. आणि समस्या आम्ही सोडत नाही. जेव्हा पण आम्ही सत्तेमध्ये आलो आहे, आम्ही ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. या वेळेला महानगरपालिकांमध्ये जर असा विषयच नाही की या वेळेला सुद्धा महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार निवडून येतील. आमचा एक जरी उमेदवार निवडून आला तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला भंडावून सोडेल. महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्यांनी करत असलेल्या चुकीची कामं किंवा ती जनतेसमोर आणून ह्यांचा जो काही गैरकारभार आहे, जो भ्रष्टाचार आहे, तो उघड केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता आमचा जाहीरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे की महानगरपालिकेच्या ज्या पण आजपर्यंत सोयी सुविधांपासून ज्या सर्वसामान्य जनतेला वंचित ठेवलेले आहे, त्या सर्वसामान्य जनतेला त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क ते मिळवून देण्याचं काम बहुजन समाज पार्टी करेल.